आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। किकवारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आदर्श शिक्षिका शैलजा धोंडगे यांचा सेवापूर्ती कार्यक्रम नुकताच जिल्हा परिषद शाळा किकवारी खुर्द येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी शालेय विद्यार्थी तसेच ग्रामस्थ शिक्षक यांच्या समवेत भावुक वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्र प्रमुख शिवदे सर होते, तसेच किकवारी गावचे उपसरपंच दीपक काकुडते, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश काकुडते, जगदीश काकुडते, यशवंत धोंडगे, भरत काकुडते, किरण अहिरे, दिनेश काकुडते, जगन निकम, जनार्दन काकुडते आदी व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश काकुडते, उपसरपंच दीपक काकुडते, यशवंत धोंडगे यांनी आपले धोंडगे मॅडम यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक दादाजी ठाकरे यांनी केले। शैलजा धोंडगे यांनी 34 वर्ष दर्जेदार विद्यार्थी घडवले। आज त्यांचे अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर काम करीत आहेत। आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले होते। किकवारी येथे सेवा करीत असताना शाळेतील विद्यार्थी हे आपलेच मुले समजून त्यांना ज्ञानदानाचे काम करत होते। त्यामुळे येथील सर्व विद्यार्थी निरोप देताना खूपच भावुक झाले होते। आपल्या किकवारी येथील 6 वर्षाच्या कालावधीत मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी कधीही सुट्टी घेतली नाही। अशा या कर्तव्यदक्ष शिक्षिकेला पुढील वाटचालीस शुभेच्छा। बागलाण वृत्तांतच्या वतीने खूप खूप शुभेच्छा। बागलाण वृत्तांतसाठी संतोष जाधव। ठाकरे सर पुढे अध्यक्ष सन्माननीय शिवदे सर मॅडमांचा सत्कार करत आहे। मी त्यांना आपण निरोप देत आहोत। मनापासून अतिशय खंत वाटते, परंतु वयोमानाने प्रशासनाने आपल्याला त्यांच्या भावी जीवनामध्ये त्यांनी चांगलं काम करावं, चांगलं आयुष्य मिळावं ही इच्छा व्यक्त करतो। असे मी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो। ज्या विद्यार्थ्यांनी शाळेचे आणले नसेल त्यांनी सुद्धा मॅडमांसाठी यावंच लागेल।
या पुढे या मुलीतून तुम्ही पण जा रे. नारळ घेऊन जाय का? नारळ घे का? विद्यार्थ्यांनी त्यांच्या पश्चात चांगला अभ्यास करावा. वस्तू देऊन जात आहे खोटपणा अतिशय आपलं भाग्य समजावं. विद्यार्थ्यांनी पुढे जावं फोटो घेण्यासाठी. आपल्या शाळेविषयी नेहमीच इंग्रजी आपली मराठी शाळेतली मुलं मागे पडतात म्हणून ती खंत नेहमीच वाटायची. म्हणून इंग्रजीच्या अंकलिप्या धोंडगे सरांनी मला घेऊन दिल्या आणि मुलांना ते तू दे असं म्हणून मी त्यांना देते. घरातनं बाहेर पडताना एकदाच हे संसार हे सगळं मागे पाडते आणि माझ्या चिमुकल्यांमध्ये मी केव्हा जाते असं मला व्हायचं. आणि एकदाची शाळेत आली ती सगळं विसरायची. कोणाचा फोन नको, काही नको. इतके असे गोड लेकर आज सोडून जाताना मला खूप खूप भरून येते आणि पुन्हा मी या लेकरांमध्ये येणार नाही. मला पुन्हा माझं ज्ञानदानाचं काम त्यांच्यापासून मिळालेलं प्रेम मिळणार नाही याची मला खूप मोठी खंत वाटते आज. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. विद्यार्थ्यांनी कृपया टाळ्या वाजवा. ते आपल्या शाळेवर आपल्या केंद्रामध्ये आमचा आग्रह होता की तळवाडे केंद्रच घ्या, परंतु प्रशासनिक दृष्टिकोन होतं त्यांना कर्जानं भेटलं. परंतु तरीही आपल्या केंद्रावर त्यांची खूप अशी माया होती आणि त्यामुळे योगायोगाने त्यांना प्रभारी टाळ्या वाजवा कृपया. आदर्श दृष्टिकोन पुढे ठेवून मी सुद्धा पुढे कार्य चालू ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या इतकं नाहीच शक्य मला, तरी मी करण्याचा प्रयत्न केला. असे आदरणीय शिवरे सर आपल्या आवडत्या शाळेविषयी मनोगत व्यक्त करतील असे मी त्यांना विनंती करतो.